आजच्या प्राईम आयुर्वेद ह्या कार्यावळीन हांव दोतोर तीर्था तुमच्या सगळ्यांचे मना काळजातल्यान स्वागत करता। प्राईम आयुर्वेद ही कार्यावळ आरोग्य भारती हाच्या सांगतान सुरू केल्ली आसा। तर ह्या कार्यावळीन आयज आमच्या बरोबर आसा डॉक्टर रश्मिना अमोणकर। दोतोर तुमकां माय मोगाचो येवकार। नमस्कार। आता आमी दोतोराचो थोडक्यान परिचय करून घेऊया। दोतोरांनी आपले BMS आणि MD इन रसशास्त्र आणि भैषज्य कल्पना हातून केला। ज्योतिषशास्त्राच्या ज्योतिष प्रज्ञा आणि ज्योतिष प्रावीण ही पदवी फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे हांगसरल्यान मेळयला। तांच्यांनी आपली स्वतःची प्रॅक्टिस जुलै 2015 सुरू केल्ली आसा आणि सध्या आयुष सेलच्या डायरेक्टरेट ऑफ हेल्थ अँड सर्व्हिसेस गोवा हांगा राष्ट्रीय आयुष मिशन खातीर आयुर्वेदिक दोतोर म्हणून कार्य पळयता। तसेच आयुर्वेदिक व्यासपीठ गोवा ब्रांचची सेक्रेटरी म्हणून सुद्धा ती जावन आसा। दोतोर आता आमी ह्या कार्यावळीक सुरवात करूया। आजचो विषय जावन आसा PCOD दुयेस। तर दोतोर म्हाका PCOD बद्दल मातशें सांगचें। PCOD म्हणल्यार कितें? आता आमी पळयता भारतान PCODचे प्रमाण 3.7 ते 22.5% मेरेन अदमास आसा। तर दोतोर PCOD म्हणल्यार कितें? सगळ्यात पयली दोतोर तीर्था तुमचे दिनवास खूप बरी वळख करून दिल्याबद्दल। PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिजीज। हे चलया भुरग्यांक किंवा बायला मनशांक जावपी एक दुयेत। हातून बायलांच्या शरीरान पुरुष संप्रेरका म्हणजे मेल हार्मोन्स वाडटात। बायलांची जी ओव्हरी असता किंवा अंडाशय तातूंतल्यान दर म्हयन्याक एक ताती मॅच्युअर जावन भायर येवपाक जाय, ते व्यवस्थित तयार जायना किंवा वेळेर भायर येना। ओव्हरीन किंवा अंडाशयान उदकाचे बोमाड्या सारखे सिस्ट तयार जाता आणि अशी खूबशी सिस्ट तयार जाल्ल्या कारणान ताका पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिजीज अशें म्हटलां। तर हातून बायलांची पाळी नियमित येना आणि फुडें वचून खूप गंभीर प्रकारचे आजार जावं शकता, जसे टायप 2 डायबिटीज किंवा शरीरान कोलेस्ट्रॉल वाडटा किंवा फुडें इनफर्टिलिटीचे इश्यूज म्हणजे भुरगे जावपाक त्रास जावं शकता। आजकाल आमी पळोवपाक गेल्यार 5 बायलां मदीं 2 ते 3 चलयांक किंवा बायलांक हो आजार दिसून येता। तर दोतोर म्हाका सांगा की PCODची मुखेल कारणां कितें आसा? PCODक लायफस्टायल डिसऑर्डर अशें म्हणा, म्हणजे आमच्या जिणे पद्दतीन जो आजकाल बदल जाल्लो आसा। खावपा पिवपाच्यो वेळो बदलला किंवा पौष्टिक आहार आमी घेना, न्हिदपाच्यो वेळो सारक्यो ना, तर हाका लागून शरीर आनी मनाचेर खूब परिणाम जाता। तशेंच मानसीक ताण तणाव, शाळा कॉलेजीन वचपी चलयांक स्पर्धा किंवा शाळेंतलो अभ्यास आणि कामाक वचपी बायलांक कामाचो ताण आसता आणि हाच्या बरोबरूच घराची जबाबदारी सांबाळटना सणवारा खातीर पाळी फुडें दुखलप किंवा फाटी हाडप असो जो नैसर्गिक क्रम बायलां बदलतात, ताका लागून शरीरान हार्मोनल इम्बॅलन्स जाता। खंय तरी अनुवंशिक घटक किंवा जनुकीय बदल म्हणजे जेनेटिक म्युटेशन हाजो संबंध सुद्धा PCOD कडे आसपाक शकता। आणि जसो जिणे पद्दतीन बदल जाला तसोच बायलांच्या विचारसरणीन सुद्धा खूप बदल जाल्लो आसा। पयलीं जशी बायलां पाळी खातीर 3 दीस एक सक्तीची सुटी तांकां मेळटाली किंवा थोड्या कामांपासून सूट मेळटाली, शरीराक विसव मेळटालो, तशें आतां मेळना। दोतोर तुम्ही आमकां PCODचे आता सामान्य कारणां सांगितली। तर आता आमी PCODची लक्षणां बद्दल उलोवया। ताज्या बद्दल कितें लक्षणां दिसता PCODीन ते सांगा। हय, पेशंट जेन्ना क्लिनिकान येता तेन्ना मुख्य म्हणजे हेच लक्षण सांगता की म्हाजी पाळी गेले 1.5 म्हयनो येवना किंवा थोड्यांची 3 ते 4 म्हयने पाळी आयिल्ली नासता किंवा 8-8 म्हयने सुद्धा पाळी फुडें PCODीन वता। तशेंच जेन्ना पाळी येता तेन्ना रक्तस्राव कमी जावप किंवा थोडे दीस पाळी सुरू जावच्या पयलीं स्पॉटिंग जावप म्हणजे थोडे थोडे थेंब थेंब रगत वचप आणि नंतर खूब हेवी ब्लिडींग सुरू जावप आणि ते बेगीन बंद जावप ना, अशें लक्षण दिसून येता। पाळीच्या टायमार 1-2 मुमरां येवप हे नॉर्मल, पण दोन्ही गालांचेर तशेंच स्पेशली खाडकेचेर खूप मोठी मोठी मुमरां येवप, ती खूप दुखप आणि तांचे नंतर काळे दाग पडप हे एक लक्षण दिसता। तशेंच पुरुषांचे हार्मोन्स वाडिल्ल्या खातीर शरीरान गालाचेर केस वाडप किंवा दादल्यांसारकी दाढी मिशी येवप हे लक्षण दिसून येता।
मानेचेर किंवा शरिराची ज्या जाग्यार घडी पडटा म्हणजे जांग्यान किंवा खाकेन काळपटसाण येवप, जाका शास्त्रीय भाशेन एकॅन्थोसिस नायग्रिकान्स अशें म्हणटा. आणि वजन हिसपा भायर वाडप म्हणजे तुमच्या वयाच्या मानान किंवा उंचीच्या मानान वजन वाडप आणि ते बेगीन कमी जावप ना. हाज्या भायर बरीचशी चलयां आजकाल पाळीच्या टायमार किंवा जे पाळी फुडें गेल्ली आसतना एसिडिटी जावप, पोट सारकें साफ जावप ना किंवा तकली दुखता, हात पाय वळटा, कमर दुखता अशी लक्षणां घेवन येतात. तर दोतोर म्हाका सांगा, ही PCODचें निदान करतना कितें विशिश्ट चाचण्यो नाल्यार स्पेसिफीक टेस्ट क्रायटेरिया आसात काय? हय, सगळ्यात पयलीं जेन्ना पेशंट आपली पाळी फुडें गेल्या हें सांगता तेन्ना दोतोर तांची सोनोग्राफी करून घेता. सोनोग्राफीन जेन्ना ओवरीन उदकाचे बुडबुडे कशे सिस्ट दिसून येता तेन्ना तें निदान पक्कें जाता. आणि हार्मोन्सांचो संबंध आशिल्ल्या कारणान हार्मोनल एसे म्हणजे बायलांच्या शरिरांतली जी प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन अशी जी हार्मोन्स आसा ती चॅक करची पडटा. टेस्टोस्टेरॉन लेवल म्हणजे पुरुषांचे संप्रेरक वाडला काय ना हे एक चॅक करून घेवचें पडटा. आणि फुडें वचून डायबिटीज किंवा कोलेस्ट्रॉल हे वाडू शकता, सो ताका लागून ग्लुकोज लेवल्स चॅक करप, इन्सुलीन लेवल्स चॅक करून घेवप, पेशंटाचो BP मॉनिटर करप हे सुद्दां इम्पॉर्टंट. दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की PCODीन आनुवंशीक घटक म्हणल्यार जेनेटीक फॅक्टर्स आसा काय? म्हणल्यार आवयक समजा PCOD जाले जाल्यार ते भुरग्याक सुद्दां येवपाक शकता काय, अशें कितें आसा? अनुवंशीक घटक किंवा जनुकीय बदल हांचो संबंध PCOD कडेन आसपाक शकता असो एक संशोधकांचो एक अंदाज आसा, पण पक्के अशे शास्त्रीय पद्दतीन केल्लें संशोधन आजून तरी जगा फुडें येवना. पण जेन्ना आमी आयुर्वेदाच्या दृश्टींतल्यान विचार करता तेन्ना योनी व्यापत ह्या रोगांच्या भितर PCODचो समावेश आमी करपाक शकता. आणि आयुर्वेदाची जी क्लासिकल टेक्स्ट बूक आसा तातून बीजदुष्टी म्हणजे जेनेटीक फॅक्टर ह्या योनी व्यापदाचे एक कारण अशें म्हणून सांगलेलें आसा. दोतोर, तुम्ही योनी व्यापत बद्दल आता सांगले, तर ताज्या बद्दल मातशें आनी थोडक्यान सांगपाक शकता? योनी ह्या शब्द अर्थाचो आमी बायलांची रिप्रोडक्टीव सिस्टम असो घेवं शकता. तर बायलांक जावपी जी दुयेंतां आसा तांचो समावेश योनी व्यापद हातून जाता. 20 प्रकारची योनी व्यापदां आयुर्वेदान सांगिल्ली आसा आणि ताजी कारणां, ताजे लक्षणां आणि ताजे उपचार अशे व्यवस्थीत नमूद केल्ले आसात. तर दोतोर, आता आमी पळयता की सोशल मिडियाचेर घालपा खातीर सगळीं जाणां खंय भायर वता, फास्ट फूड खाता आणि मागीर ते भायले चड प्रमाणान जाता. आवयाक सुद्दां टायम नासता, तांकां सांगता की आमकां भायरचेंच खावपा जाय अशें. तर आहाराचो कितें रोल आसा काय, कितें भुमिका आसा PCOD? हय, आहाराची भूमिका हे कारण म्हणून आणि उपचार ह्या दृष्टिकोनांतल्यान सुद्दां आहाराचे खूब म्हत्वाचो संबंध PCOD कडेन आसा. पहिली गोष्ट म्हणजे आमी पळयता की बायलांच्यो खावपा पिवपाच्यो वेळो सारक्यो ना. शाळा कॉलेजीन वचपी जी चलयां आसता ती आपलो ब्रेकफास्ट स्कीप करता, मदीं इंटरवलाक कितें तरी फास्ट फूडूच खाता, वडा, समोसा, पाव अशा प्रकारे. आणि दनपारचें तांचें जें जेवण आसा तें दनपारां 2 किंवा 3 आणि रातचें जेवण परत रातचें 9 10 अशें जाता. किंवा बऱ्याच वेळा रातचे अभ्यासा खातीर जागरण करतना किंवा लेट नायट मुवी पळयतना मदीं कितें तरी फरसाण किंवा चिप्स अशें कितें तरी खाल्लें वता. तर हें सगळें न करता जेवणाचो ब्रेकफास्ट एकतर व्यवस्थीत टायमार घेवप आणि दनपारच्या जेवणाचो जो टायम आसा तो 12:30 ते 1:30 हाच्या भितर पाळून रातचें जेवण जें आसा तें 7 ते 8, चडांत चड 8:30 हाच्या भितर घेतल्यार खूब बरें जातलें. आमचे गुरू वैद्य अनिल पानसे सर अशें म्हणटाले की जेवणा पुरतो तरी जैन धर्म पाळचो. तर जेंकां शक्य आसा तांणी सनसेटाच्या पयलीं आपलो आहार घेवपाक जाय. आनी स्पेशली जेंकां PCOD आसा तांणी लोकल गांवठी भाज्यो सिजना प्रमाणे जशे पडवळ किंवा घोसाळी, गांवठी भेंडे, दुदी अशा खूब बियो आशिल्ल्या भाज्यांचो आपल्या आहारान समावेश करपाक जाय. खूब बियो आशिल्ली फ्रुट्स जशे डाळिंब म्हणा किंवा पेरा किंवा पपाय अशी फळां आपल्या आहारान दवरपाक जाय. दूद जे आमी आजकाल वापरता ते A1 टायपचे प्रिफर न करता A2 मिल्क
घेवपाक जाय. जेंकां डायबिटीज किंवा कोलेस्ट्रॉल किंवा वजन वाड जेंचे आसा तांणी घडीची चपाती न खाता फुलके खावप किंवा बार्ली फ्लोर म्हणजे सवादाचे पिठाचे चपाती करून खावप चड बरें. आनी शुगर जेंकां अति प्रमाणान साखरेचें प्रमाण आहारान दवरचें न्ही आनी अति प्रमाणान मीठ आशिल्ले पदार्थ जशे लोणचें पापड किंवा सॉल्टेड बटर चीज हे कमी करचें. दोतोर, तुम्ही आहाराबद्दल आमकां सांगले, बरेचशे ऑप्शन सुद्धा सांगले कशे आमी आमचे चेंजीस करपाक जाय आमच्या किचनात. तर आता दर वर्सा 21 जूनाक इंटरनॅशनल डे ऑफ योगा आसता. तर योगा एक्सरसाइज करप एकूच दिसान ताजो फायदो जावपा ना, तो एवरी डे केल्यारूच ताजो फायदो आमकां मेळटलो. तर PCODीन व्यायामाचो कितें म्हत्व आसा ताज्या बद्दल सांगा. हय, व्यायामाचें खूब म्हत्व आसा. एक तर वजन कमी करपाक खूब म्हत्वाचें, तशेंच अनावश्यक फॅट जे आसा ते कमी करपाक मदत जाता व्यायामा खातीर. आमच्या शरिराच्या विशिश्ट अवयवांक आनी ओवरऑलूच रक्त पुरवठो वेवस्थीत जाता. पयलीं तुमी पळया, पयलींची बायलां घरांतलें सगळें काम करतालीं, बांयचें उदक काडप किंवा जात्यार दळप. सो हातून युट्रसाक खूब बरो व्यायाम मेळटालो, जे आजकाल जायना. किंवा धाकट्या चलयांक कडेन सुद्दां स्किपींग रोप म्हणजे दोरयेच्यो उडया मारपाची दोरी ही खूब कॉमन आशिल्ली, जे आजकाल ल्हान भुरग्यां कडेन आसना. तर अशा प्रकारचे जे एक्सरसाइजीस आसा ते तुमच्या ट्रेनरा कडल्यान त्या अवयवा खातीर करून घेवचे. तशेंच योगासनांचो सुद्दां खूब वांटो आसा. हांव मुद्दम नमूद करता की शलभासन किंवा मकरासन, पद्मासन अशा प्रकारची जी आसनां आसा जी ओटी पोटा कडले स्नायूंक लवचिकता हाडपाक किंवा रक्त पुरवठो करपा खातीर मदत करता, अशी तुमच्या वैद्यांच्या सल्ल्यान आनी प्रशिक्षीत योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शना खाला अवश्य करची. दोतोर, तुम्ही वजन वाडप हे मेन्शन केल्ले, तर वजन वाडप आणि PCOD कशे इंटरकनेक्टेड आसा? अशें पळोवपाक मेळटा की PCOD खातीर इन्सुलीन रेजिस्टन्स जावप किंवा हार्मोनल इम्बॅलन्सा खातीर वजन वाडटा आनी ते बेगीन कमी जायना. पण अशें ना की जेंचें वजन वाडिल्लें आसा तांकांच PCOD जाता. बारीक मनशांक सुद्दां PCOD दिसून येता. सो ते एक दुश्ट चक्र म्हणू शकता की PCOD खातीर वजन वाडलें, वजन वाडटा तें सारकें कमी जायना, ताका लागून परत मागीर शरिरान बदल जावन PCOD सारके आजार जाता. दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की आमी आतां PCODचें निदान केलें, तर ताजें व्यवस्थापन करपाक मानक उपचार म्हणल्यार फर्स्ट लायन ऑफ ट्रिटमेंट कितें? वेस्टर्न मेडिसिना प्रमाणे जर आमी पळोवपाक वचत जाल्यार ताका मानक उपचार अशें सध्या तरी कांय उपलब्ध ना. मेटफॉर्मीन दिवन किंवा कॉन्ट्रासेप्टीव पिल्स दिवन किंवा जी लक्षणां दिसता ताज्या प्रमाणे मेडिसिन्स दिवन मॅनेज केले वता. पण आयुर्वेदानुसार जर विचार करपाचो जालो जाल्यार सगळ्यान पयलीं निदान परिवर्जन, म्हणजे ज्या कारणा खातीर बाबा हे दुयेंस जाला ते कारणूच मुळात सारकें करपाचें, म्हणजे जिवनशैलीन बदल करून घेवपाचो. आनी आमची वैद्य म्हणून पेशंटाची पचनशक्ती पयलीं सारकी करून दिवपाक जाय, जेणे करून शरिरातले जे रस, रक्त, मेद, शुक्र हे PCODशी रिलेटेड सगळे धातूच आसा त्यांचे क्वॉलिटी सुधारून आरोग्य सुधारतले आनी पाळी नियमीत जावपाक हेल्प जातले. सो हाका लागून पोटान घेवपाची वखदां किंवा पंचकर्मा सारके उपचार हे खूब प्रभावी ठरता. दोतोर, तुम्ही आहाराबद्दल सांगले, योगाबद्दल सुद्धा सांगले, तर आता म्हजो फुडलो प्रश्न आसा की आमी आमच्या जीवनशैली कशी बदलपाची, कितें बदल हाडपाचे जेणे करून PCODची लक्षणां आमी ताजें व्यवस्थापन करपाक शकता? मुखेल कारण हे जीवनशैलीन बदल आशिल्ल्या कारणान आपल्या वैद्या कडेन वचून आपल्या प्रकृतीनुसार किंवा आपल्या व्यवसायाक अनुरूप असे खंयचे बदल आमी करपाक जाय हे जाणून घेवपाक जाय. जशें आयुर्वेदान दिनचर्या किंवा ऋतुचर्या हे कॉन्सेप्ट आसा, म्हणजे खंयच्या ऋतून कितें खावप, दीसभरान आरोग्य बरें दवरपा खातीर कितें कितें करप हे जाणून घेवप म्हत्वाचें. तशेंच तुमी पळोवया की पयलींची बायलां एक श्रावण म्हयन्यान किंवा चातुर्मासान व्रत किंवा उपवास बी अशें दवरताली. तातूंत आपशीच कशें शरिरांतली जी टॉक्सिन्स आसा ती भायर वचपाक मदत जाताली. सो तशा प्रकारचे थोडेशे बदल आपल्या
हातून करपाक जाय लायफस्टायलान. ओके, तुम्ही लायफस्टायल बद्दल सांगले, तर आता म्हाका सांगा दोतोर की आमी आमची हे आयुर्वेदीक खंयची वखदां आसात ताजो वांटो आसा जी PCOD खातीर आमी मॅनेज करपाक शकता PCODची लक्षणां? हय, अशी खूब वखदां आसात जी पेशंटाच्या केसनुसार आमी वापरूं शकता. तर तातूंत पयली म्हणजे पोटान घेवपाची वखदां, जशें हांव थोडी नांवां घेता, शतावरी किंवा बाळंतशोप आसप किंवा कोरफड आसप. तर पचनशक्ती बरी जावन, शरिरांतले धातूंची क्वॉलिटी बरी जावन पाळी नियमीत येवपा खातीर हांचो वांटो आसता. तशेंच फक्त पोटान घेवपाचीच वखदां अशी न्ही, तर नाकान घालपाचे ड्रॉप्स आसत किंवा ओटी पोटाक लावपाचो लेप आसत किंवा पंचकर्मांतले बस्ती म्हणजे एनिमा सारकी ट्रिटमेंट जी आसा ती खूब प्रभावी ठरता. आनी गरज आसल्यार वमन किंवा विरेचन असो उपचार सुद्दां करपाक जाता. ते वखदांची नांवां घेतली ती आमच्या दोतोरा कडेन वचूनच तुमी ती घेवपाची, अशें पळोवन युट्यूबार हाजेर गुगल करून ते वापरात हाडपाचें न्ही. तर दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न आसा की फर्टिलिटी आनी रिप्रोडक्टीव हेल्थ ताजेर परिणाम कितें जाता PCOD जाल्ल्या दुयेंती खातीर? प्रेग्नंट जावपाक खातीर सगळ्यान पयली ओवामाची क्वॉलिटी बरी आसप, म्हणजे ताती जे आसता ते, आनी ते नियमीत वेळेर भायर येवप किंवा मासीक पाळी रेग्युलर आसप हें खूब म्हत्वाचें. तर PCODच्या बऱ्याच पेशंटांक फुडें कन्सीव जावपाक म्हणजे फुडें मागीर भुरगें जावपाक प्रॉब्लेम्स येता. सो ताका लागून जेन्ना PCOD डिटेक्ट जाता तेन्ना पयलींच बाबा फुडें अशे त्रास जावचे न्ही म्हणून प्रिव्हेंटीव मेजर्स वैद्या कडेन वचून पयलींच घेवपाक जाय. आनी आजकाल आमी पळयता की वयाच्या 11व्या वर्सार किंवा 13-14 वर्साच्या चलयांक सुद्धा PCOD दिसून येता. सो तेंच्या पालकांनी पयलींच तांचे लायफस्टायल, तेंचे जिवनशैलीन अशे बदल वैद्यांच्या सल्ल्यान करून घेवपाक जाय, जेणे करून तांकां फुडें इनफर्टिलिटीचे त्रास किंवा तेंच्या प्रजनन भलायकेचेर परिणाम जावचो ना. दोतोर, म्हजो फुडलो प्रश्न तुमकां असो आसा की PCODचे मानसीक भलायकीचेर कसो परिणाम जाता आनी कुटुंबांनी आनी इश्टांनी ताका कसो आधार दिवपाक जाय PCOD जाल्ल्या दुयेंती खातीर? पयली गोश्ट म्हणजे गालार खूब केंस येवप, दाढी मिशी येवप किंवा काळपटसाण येवप शरिराचेर, वजन हिसपा भायर वाडप ह्या किंवा तोंडार मुमरां आसप ह्या गोश्टीचो चलयांक खूब त्रास जाता. किंवा न्यूनगंड येता, आत्मविश्वास खंय तरी कमी जाता, किंवा आपली पाळी बाबा वेळेर कित्याक येना, आपल्याक फुडें वचून कॅन्सर जातलो काय, किंवा क्लिनिकान पेशंट अशेय प्रश्न विचारता की फुडें लग्न जाल्या उपरांत भुरगीं जावपाक कितें प्रॉब्लेम जातलो काय. सो असो भंय आसता. हो भंय चलयांच्या आवयांकूय आसता. सो अशा टायमार डॉक्टरांनी तांचे योग्य समुपदेशन करप खूब म्हत्वाचें. आनी शाळेंतले ज्यो टिचर्स आसता तांकां हांव एक सांगपाक सोदतां की तुमच्या स्कुलांनी PCOD किंवा तत्सम जे कितें रोग आसा तांच्या विशयी मार्गदर्शन करपा खातीर एक प्रबोधनपर टॉक्स दवरचे. आनी दुसरी गोश्ट अशी पळोवपाक मेळटा की वजन वाडी खातीर किंवा हार्मोनल इम्बॅलन्सा खातीर पेशंटाचो उत्साह खूब कमी जाल्लो आसता आनी केन्ना केन्ना ती उपचार घेवपा विशयी तितली तांची जिद्द किंवा चिकाटी दिसना. सो अशा टायमार तांकां पुश करप खूब इम्पॉर्टंट. दोतोर, तुम्ही बऱ्या प्रकारे आमकां सांगला. तर दोतोर, एक तुमी अशें खास तुमचो याद येवपी अशें यशस्वी कथा आसा काय PCOD तुमी मॅनेज केला बऱ्या प्रकारे? हय, म्हाजी प्रॅक्टीस जेन्ना हांवें सुरवात केल्ली तेन्ना सगळ्यान पयली म्हाजे कडेन जी केस आयिल्ली ती PCODची आशिल्ली. आनी पयली केस आपल्याक सदांच याद उरता आपूण जेन्ना प्रॅक्टीस करता तेन्ना. सो ते चली सादारण म्हाका दिसता 2012 ताजी PCOD डिटेक्ट जाल्ली. आनी ते पयली ट्रिटमेंट घेताले थंय तांकां डॉक्टरान अशें सांगिल्लें की खूब ब्लिडींग जातालें ताका आनी सोनोग्राफीन PCOD दिशिल्लें. सो ते कंट्रोल जायना जाल्यार कदाचित फुडें तुजो युट्रस काडचो पडटलो किंवा गर्भाशयाची पिशवी काडची पडटली अशें. पण ताणें जेन्ना फुडें आयुर्वेदीक ट्रिटमेंट सुरू केलो तेन्ना बऱ्या पैकी ताजे रिपोर्ट्स हे येवपाक लागले, रिपोर्ट्सान चेंजीस दिसपाक लागले. आनी सादारण 2016 जेन्ना ते म्हजे कडेन आयले तेन्ना ताका थोडी मिनिमम वखदां आनी योग बस्ती क्रम म्हणजे 8 दिसां खातीर ताका एनेमा सारको ट्रिटमेंट दिवन
थोडे स्नेहन म्हणजे ऑयल मसाज आणि पिंडस्वेद हे ट्रिटमेंट दिल्या उपरांत आमी 1.5 वर्सान तेजी सोनोग्राफी रिपोर्ट केलो जाल्यार नो सिग्निफिकंट एनॉमली डिटेक्टेड अशें आयलें. बऱ्या प्रकारे तुम्ही मॅनेज केले. फर्स्टूच केस आशिल्ली ती बऱ्या प्रकारे. आणि फुडें वचून सुद्दां इनफर्टिलिटीचो कांय इशू येवना. सो ताका वेवस्थीत हेल्दी भुरगें जावन डिलिव्हरी सुद्दां नॉर्मल आशिल्ली. दोतोर, तुम्ही हांगा आयली, आमकां सगळे PCOD बद्दल बऱ्या प्रकारे माहिती दिली म्हणून हांव तुमचे सगळ्यांचे आभार मानता सगळ्या कडल्यान. हांवूय प्रायम मिडिया गोवा आणि दोतोर तीर्था तुमकां दिनवास दिवपाक सोदता. खूब बरें दिसलें तुमच्या माध्यमांतल्यान लोकां कडेन संवाद साधून. आता आयज तुमकां कळाच आसतलें की आमी आमचे आहार जे आमी कितें खाता, खाणपाण कशें खावपा जाय, कितें बदल करपा जाय तातूंत, ताज्याच बरोबर आमी आमची लायफस्टायल जीवनशैलीन कितें बदल हाडपा जाय. तशेंच योगा हे एक दिसान आमी ताजो फायदो मेळपाना आमकां, म्हणून ते सदांच आमी करपा जाय. तशेंच आमी दोतोरा कडेन वचून पंचकर्मा शोधन ते घेवन ताज्याच बरोबर वखदाचो सुद्दां कंटिन्युअस उपचार केल्यारूच आमी PCOD अशें दुयेंस बऱ्या प्रकारे मॅनेज करपाक शकता. तर आतां हांव दोतोर तीर्था तुमचे सगळ्यांचे निरोप घेता. देव बरें करो. हांव देवा कडेन मागता की सगळ्यांचे आरोग्य बरें रावनी. आमी नवीन दुयेंस आनी ताजी म्हायती घेवन फुडल्या खेपेक परतून येतली.